यांनीच गाडी ठोकली आणि हा त्याचा साथीदार ठोकू लागणारा. कोणाला ठोकतो काय माहिती. भाऊनी पण आयफोन घेतले आहे बघा आमचं 16. आम्ही ठोकत राहतो. असा गेलो आणि असा ठोकलो. गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज तुमचं भाऊ मस्त तयार होऊन निघालाय आणि आज दुसरे शूज घातले. म्हणजे असं समजा 2 वर्षानंतर हे शूज घातले, आणून ठेवलेले होते तसेच. चला गाईज आता आपल्याला जायचं आहे सर्वात पहिले बसंतीकडं. बसंतीमधून चलन बुक घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुठं जायचं आहे माहिती आहे गाईज? कुठं जायचं आहे? हां, आपल्याला जायचं आहे सरांच्या घरी. ॲक्च्युली असा विषय आहे की चलन बुक घेऊन तिथं सगळे जेवढे पण बिलं आहे 2 महिन्याची सगळी बिलं आपल्याला बनवायची आता. तर चला गाईच निघू आता. जेवण वगैरे पण आणलं आहे. तुमच्या भावानी मस्त आज जेवण बनवलं होतं. कारण हे बघा मस्त बटाट्याची भाजी अशी तर्रीन सर्रीवाली का डायरेक्ट. हां, नात करते का? हॉटेल ऋषिकेश गवळी रुद्राबाया. आईज फायनली आपण आलेलो आहे सरांच्या घरी आणि आता मस्त लॅपटॉप वगैरे चालू करू आणि बिलं बनवू. तर आता आपण आहे ना चाललेलो आहे कुठं माहिती का? पोलीस स्टेशनला. त्याचं कारण काय माहिती का? तर आता आपण घरी जाऊन आलेलो आहे आणि आता आपण कुठे आहे माहिती गाईस? आता आपण आहे नाशिक रोडला आहे बघा, शिवाजी महाराज चौकला आलेलो आहे. आणि गाईज आपल्यासोबत आज आहे आपला HL भाऊ, त्यानंतर आपला सौरभ भाऊ. फुल विषय एकदम गंभीर आहे भाऊंचा. मस्त शेव बिव खात बसलाय नाही का. ॲक्च्युली इथं यायचं कारण असं आहे का आपण चाललो आहे पोलीस स्टेशनला. मित्रांनी गाडी ठोकली त्याच्यामुळे चाललेले, बाकी काही विषय नाही. तेव्हा हाच तो पोरगा, यांनीच गाडी ठोकली आणि हा त्याचा साथीदार ठोकू लागणारा. कोणाला ठोकतो काय माहिती. भाऊनी पण आयफोन घेतले आहे बघा आमचं 16. आम्ही ठोकत राहतो. असा गेलो आणि असा ठोकलो. असं गेला ना असं ठोकतो. असं गेलो आणि असा ठोकून दिलो. काही खरं नाही. चला काही जाता आहे ना, आपल्याला जायचं आहे पोलीस स्टेशनमध्ये. कारण PI साहेबांनी आपल्याला बोलवलं आहे तिथं. बघू मग काय विषय. आणि सॉल्व्ह करण्यासाठी तुमचा भाऊ स्वतः उभा आहे इथं. आता किती गरीब दिसतोय माहितलं, पण गरीब नाही, गरीब गायन पोटात पाय अशी गणपती भाऊ. आपलं काम झालेलं आहे. HL वगैरे सगळे घरी गेले आणि तुमचा भाऊ पण आला आता मस्त घरी येऊन. काय मम्मी तर नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे आता मस्त भात गरम करायचं काम चालू आहे. बरं, साधा भात होता, आता त्याला आपण खिचडी भात केला आहे. नाही म्हणजे अजून होतोय तो, अजून मिक्स करायचं आहे व्यवस्थित मला. आता ॲक्च्युली तुम्हाला बघा थोडं सफेद थोडा पिवळा दिसत असेल, बट थोड्या वेळात होईल, थोडा टाईम लागेल. आणि त्यानंतर सरांच्या घरी बरेचसे आपल्याला बिलं वगैरे पण बनवायचे होते आज. तर आपण सगळे बिलं वगैरे पण आज सगळे काही बनवून घेतलेले आहे. आता उद्या सकाळी लवकर निघायचं काही करून मला. उद्या लवकरच निघाल म्हणजे जेणेकरून कसं काहीच आपलं जे काम आहे ते लवकर होईल. बरोबर आहे का नाही? थंडी. चला आता भात गरम करून घेतो. जेवण तर नाही करायचं तुमच्या भावाला, भूक नाही, कारण पप्पासाठीच गरम करतोय नाही का. आपण सकाळी खाऊ वाटलं असतं तो भात, पण झालं तर खाऊ पण थोडासा भात, कारण मी गरम केल्यावर मला लय भारी आवडतो. खरंच भात खूप भारी झालेला आहे खरंच. कारण मी ना कढईत गरम करत होतो ना, तेव्हा थोडी टेस्ट घेतली, पण खरंच एक नंबर झालेलं आहे बघा. आता व्हाईट पण नाही दिसत आहे. हां, 1-2 ठिकाणी असेल ॲक्च्युली, बट एक नंबर, लय भारी. त्याच्या पप्पांनी पण लवंगी मिरची आणलेलं आहे, एकदम खतरनाक विषय. तर चला गाईस, मी पण आता एवढा भात संपवतो मस्त, दणक्यावर पाणी बिनी घेतो आणि मग घेतो झोपून. आणि हॅक्टी गेलेली आपली फिरायला आता, कारण पप्पा घेऊन गेलेले आहे नाही का फिरायला. चला गाईस, बाय, गुड नाईट. भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. बाय, गुड नाईट, बुम.